पंढरपूरच्या यात्रेच्या दिवशी मी विठू माऊलींच्या दर्शनाला निघालो होतो. काम आटपून मी रात्री 10:30 वाजता ट्रेन पकडली आणि सकाळी 4:30 वाजता कुरुरवाडी स्टेशनला उतरलो. तिथं गेल्यानंतर मला काहीतरी वेगळंच पाहायला मिळालं. चंद्रभागेच्या तीरी येऊन पोचलो. बऱ्याच लोकांची गर्दी मंदिराच्या दिशेने जाताना दिसत होती, पण नंतर मला कळलं की देव तर गाभाऱ्यात नाहीये. तर मग देव कुठे हे शोधण्यासाठी मी पुढे निघालो. इतका लांब प्रवास पूर्ण करून चंद्रभागेत स्नान केल्यावर जेव्हा एखादा वारकरी पंढरीच्या मातीत उभा राहतो ना, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर समाधान दिसतं. त्यातच खरं विठुरायाचं दर्शन होतं. त्या वारकऱ्याला विठुरायाच्या गाभाऱ्यात जाण्याची ओढ कदाचित उरतच नाही, कारण 15-20 दिवसाच्या ज्या काही भक्तिमय प्रवासामध्ये त्यांनी विठ्ठल अनुभवलेला असतो. कधी फुगडीच्या फेऱ्यामध्ये, कधी टाळमृदुंगाच्या नादात, कधी तबल्याच्या तालावर नाचताना आणि कधी कधी हजारो वारकऱ्यांसोबत एकमुखाने घेतलेल्या माऊली माऊली या नामघोषामध्ये. कदाचित म्हणूनच वारकऱ्यांसाठी पंढरी म्हणजे फक्त एक मंदिर नाही आहे. त्यांच्यासाठी पंढरी तर प्रत्येक क्षणात सामावलेले आहे, जिथे भक्ती आहे आणि तिथेच विठ्ठल आहे.